साथ घटा के संग संग ओ साथ
तो फिर अनुजी ने मुझे फोन पर बात की, पहला कॉल लिया, बोले विनय जी बोल रहे हैं? बोले जी हाँ मैं बोल रहा हूँ। बोले विनय जी ऐसा ऐसा हमारा पारिवारिक कार्यक्रम है, 20th एनिवर्सरी, आपको आना है? मैंने कहा जरूर आऊंगा मैम। तो बोले आप आते जाएंगे, आप वाजिद भाई के दोस्त है इसलिए आप जरूर आएंगे। बोले ऐसी बात नहीं है, मैं आपका भी दोस्त हूँ, मैं आ जाऊंगा। बोले आप आएंगे तो सही, लेकिन कितना चार्ज करेंगे? मैंने जब परिवार की बातें हैं तो आप पैसे की बात बीच में क्यों लाती हो? उन्हें कहा कि विनय जी आपका बहुत बड़ापन है, बहुत बड़ा दिन है, फिर भी बताइए कि आप कितना चार्ज करेंगे। मैंने कहा अनु जी आपने जो भी सोच रखा होगा उसे मुझे 500 रुपए कम दे देगा। बड़े प्यार से मुस्कुरा के बोले अरे क्या बात है, मैंने तुझे 500 ही सोच रखे थे। लेकिन दुनिया में अगर सच्चा कोई गायक है ना, बेहतर फनकार कौन है? बेहतर
सबसे लाभ उन्हें आप वीआईपी घोषित करके उनका सम्मान करेंगे। ऐसे ना लिखो, ऐसे ना लिखो कि सब खुश हो जाए, ऐसे ना लिखो कि सब खुश हो जाए, ऐसे लिखो कि रब खुश हो जाए। कपिल पाटील जे माझे बॉस देखील आहेत, हॅलो, ज्यांनी पत्रकार म्हणून मला पुढे आणलं आणि आज तुमच्या समोर अमित जोशी जो उभा आहे ते कपिल पाटील यांच्यामुळे। कृपया कपिल पाटील जी आपण स्टेजवर। जयप्रकाश ठाकुर जी आप भी आइए, स्वरूप प्रामाणिक जी या, अकबर भाई प्लीज, आपका पेपर है, आप हमारे कर्ता धर्ता सर आइए, अमोल कीर्तिकर प्लीज, दीपक ठाकूर सहकारी। प्रॉब्लेम असा आहे की जितक्याही महिलांचा आम्ही सन्मान केला आहे, ऍक्च्युली आम्ही 70 महिलांची नावं काढलेली, मग गोरेगावातून आम्ही काही लोकांशी चर्चा केली आणि त्यातून आम्ही 14 नावं निवडलेली आहेत। गोरेगावातील सगळ्या महिला ग्रेट आहेत, सगळ्या महिलांबद्दल वृत्त दिनांना आदर आहे, परंतु तरी देखील आम्हाला काटछाट करत 13-14 महिलांची नावं काढावी लागली आणि या सर्व महिला आपापल्या क्षेत्रामध्ये कामं करणाऱ्या आहेत
वृत्तदिना मी असं ठरवलं की प्रत्येकीचं जर सांगायचं झालं त्या महिलांबद्दल तर मला प्रत्येकी मागे 15 मिनिटं द्यावी लागतील आणि हा जो खर्च केलाय सगळा फुकट जाईल. त्यामुळे फक्त 2-3 ओळीमध्ये आम्ही सांगणार आणि मंगळवारपासून रोज प्रत्येक ज्या ज्या महिलांचा सन्मान झालाय त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे की ते कोण आहेत काय आहेत ते आमच्या वृत्तदिनांमधून नियमित येणार. नमस्कार, मी दैनिक वृत्तदिनांकाची उपसंपादिका मेघना सुर्वे. पहिला पुरस्कार या डॉक्टरेट मिळवलेल्या मुंबईतील आणि गोरेगावातील परिस्थिती असलेल्या पाटकर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आहेत. यापूर्वी देखील त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. शिस्तप्रिय आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देणाऱ्या अशी त्यांची ओळख. मी माननीय प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा गायकवाड यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि यांचा सन्मान कपिल पाटील साहेब यांनी करतात. आज त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यांचे अनेक त्यांना मान म्हणून संबोधतात. गोरेगावात त्रिपुरा सुंदरीची मातीची भव्य मूर्ती आणण्याचं पवित्र काम यांनी केले. मी भाग्यश्री स्वरूप प्रामाणिक यांना मंचावर आपण तिला यशस्वी झालेला हिरकण या चित्रपट पाहिला असून प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. काही मालिका आणि वेबसिरीजमध्ये तिने उत्कृष्ट अभिनय केला आहे. मी बोलते अभिनेत्री युवराज यांच्याबद्दल. मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान मांडावा आणि तिचा सन्मान जर ती अभिनेत्री आहे तर मी असा विचार केला की आपणही अभिनेत्री जास्त करूया. अनेक गर्भप्रेमींना तालावर नाचवणाऱ्या आणि देश विदेशात अनेक कार्यक्रम करून श्रोत्यांची मने घेणारी ही गायिका पाले गांधी या देखील गोरेगावचं सर्वस्व आहे. अनेक गुजराती कार्यक्रमांमध्ये आणि रंगमंचावर त्यांनी आपली जादुई आवाज दिला आहे. मी त्यांना पुढील पुरस्कारासाठी निमंत्रित करते आणि अमर कीर्तिकर साहेब हा त्यांना अनेक मुलींना पुढील सन्मानित व्यक्तीने नृत्याचे धडे दिले आहे. गोरेगावात त्यांची स्वतःची नृत्य अकादमी असून भरतनाट्य या नृत्य प्रकारात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी अनेक नृत्याचे कार्यक्रम यशस्वीपणे सांभाळले आहेत. मी संध्या दामले यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि कपिल पाटील साहेब हा त्यांचा सन्मान करते. समाजसेवा करता करता त्यांनी स्वतःला राष्ट्रीय प्रवासात आणलं. आज त्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कर्मचारी अध्यक्ष आहेत. गरीब आणि गरजूंना हमखास मदत करतात. मी आरती साळवी यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि त्यांचा सन्मान करणारा स्वरूप प्रामाणिक आहे. स्वतः ब्रेस्ट कॅन्सरच्या आजारातून प्रवास करणाऱ्या या व्यक्तीने न खचता मोठ्या हिंमतीने या आजाराचा सामना केला आहे. त्यातून बऱ्याच होत्या आणि आता त्यांनी समाजातील इतर मुलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागृती करण्याचे फाउंडेशन स्थापन केले आहे. याच फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. कित्येक महिलांना उपचारासाठी मदत आणि मार्गदर्शन केले जाते. मी नव्या कदम यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि त्याचा सन्मान करणार आहे. अनेक कबड्डी स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत. आता तर जिल्हा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कबड्डी खेळण्यासाठी पंच म्हणून त्यांची निवड केली जाते. महिलांचा पहिलं दयानी पथक तयार करण्याचा मान त्यांना जातो. मी आरती वारी यांना विनंती करते की त्यांनी सन्मान चिन्ह स्वीकारावे आणि हा सन्मान देणार आहे अकबर मोमीन साहेब. पासून स्वरगंधू कलामंच नावाची संस्था या चालवत आहे. सांस्कृतिक उपक्रम, शिक्षण, पर्यावरण आणि वरिष्ठ नागरिक महिलांसाठी या संस्थेचं काम आहे. महिला आणि उद्योजकांना व्यवसाय वाढवण्यासाठी ही संस्था पुढाकार घेते. मी या संस्थेच्या समता महाजन यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि आम्हाला मदत करण्याचा यांचा स्वभाव. सध्या त्या एका राजकीय पक्षाशी निगडीत असून लॉकडाऊनमध्ये त्यांचं काम कौतुकास्पद होतं. भाकर फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना महिलांना मदत करण्यात त्यांनी सहभाग घेतला. मी भाग्यश्री नाईक यांना सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते.
त्यांचा जनसंपर्क जाणता आहे. गोरेगाव स्पोर्ट्स क्लब या नामांकित क्लबच्या त्या कमिटी मेंबर असून महिलांसाठी त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. महिलांसाठी विविध उपक्रम त्या राबवत असतात. अनेक गरीब आणि गरजूंना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. मी तंगीना राव यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. पुढे नारी सामान घेणाऱ्या महिलांनी उभारलेले आहे. महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग, गोरगरिबांना आर्थिक मदत, पक्षाने केलेली जबाबदारी आणि आपला व्यवसाय सांभाळून या सर्वता यशस्वीने काम करतात. कृपया लक्ष्मी भाटिया यांनी व्यासपीठावर यावे अशी मी विनंती करते आणि त्यांचा सन्मान करणार आहेत अमोल कीर्तीकर साहेब. एक राजकीय पक्षाशी बांधून राहून पक्षासाठी कामं करायचे, आसपासच्या विभागातील लहान मुलांना चित्रकला शिकवायची. इतकंच नाही तर एखाद्या रात्री टीम सोबत बाहेर पडायचं आणि रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांना चित्रकला शिकवून त्यांची सवय मिळणं, त्यांना खाऊ वाटणं, त्यांच्यासोबत काही वेळ घालवणं ही या व्यक्तीची आवड. मी रजनी मोळे जाधव यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. माझे गुरु कपिल पाटील साहेब, अकबर मोनी, जयप्रकाशजी, शालिनीताई, अमोल, हर्ष, स्वरूप रामायणजी, दीपक या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. या ठिकाणी एक गोष्ट खटकते मला, खटकते एवढ्यासाठी कारण गेल्या 3 कार्यक्रमात इकडे ही व्यक्ती आमच्यासोबत होती. त्या व्यक्तीने आम्हाला भरभरून प्रेम दिलं, आशीर्वाद दिला. त्यांचं गेल्या वर्षी दुःखद निधन झालं. ऍडव्होकेट रूपचंद अरोरा, आम्ही त्यांना अरोरा अंकल म्हणतो. एक निस्वार्थीपणे प्रेम करणारी अशी ती व्यक्ती ज्यांनी वृत्त दिनांवर नेहमी प्रेम केलं. मी वृत्त दिनांक परिवार आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 20 वर्ष 2005ला ही सुरू झालेली ट्रेन 2005 ते 2010 धावत निघाली. मला ज्यांनी घडवलं ते कपिल पाटील, कारण मला चित्रपटामध्ये काम करण्याचा फार नाद होता. डान्स करायची, गाणी म्हणायची आणि अचानकपणे मी यांच्या गळाला लागलो. यांनी मला सांगितलं कसं करायचं, रिपोर्टिंग काय करायचं. आणि 1993 मला आजही फार आनंद वाटतो आणि सरांसमोर सांगायला आनंद वाटतो की त्यावेळी टाइम्स ऑफ इंडिया, एशियन एज यांच्यापेक्षाही जर मुंबईत कोणी महत्वाचा क्राईम करणारा पत्रकार होता, जो रिपोर्टिंग करायचा, तो अमित जोशी होता. मी म्हणजे सरांनी मला प्रोत्साहन दिलं. सर्वात प्रथम मुंबई बॉम्बस्फोट कोणी घडवला ही बातमी अमित जोशींनी आणली. त्यानंतर संदेईच्या जंगलामध्ये कसं ISIला प्रशिक्षण द्यायचं ही बातमी देखील मी आणली. पण फक्त एवढंच होतं की माझ्या मागे कपिल पाटील यांच्यासारखे एडिटर ठामपणे उभे होते. 20 वर्षाचा प्रवास काही छोटा नाही. माझी या प्रवासामध्ये असं म्हणा की मी आर्थिक ऑक्सिजन घेऊन जगलेलो आहे. म्हणजे पाठीशी कोण नाही आहे की बाबा भरपूर पैसा आहे किंवा कोणाला ब्लॅकमेलिंग करायचं आहे, कोणाकडनं हप्ते करायचे आहेत. अमित जोशींनी ते केलं नाही. एक वेळ पेपर बंद करीन, पण हे उद्योग मी कधीच करणार नाही ज्याच्याने माझं स्वतःचं नाव करावं. टेन्शन आली आली. या टेन्शनमध्ये म्हणजे आज व्यासपीठावरनं मी सांगतोय कारण 21 असेल नसेल, करेल नाही करेल काहीच माहीत नाही. पण नेमकं हे खरं सांगेल की स्ट्रेस भरपूर असतो पेपर चालवताना. पैसे कसे उभे करायच्या, बातम्या कशा उभ्या करायच्या आणि अशा वेळी मग आपण घरी येतो आणि चिडचिड करतो. मी माझ्या आईवर पण कधी कधी चिडचिड करतो. मागे गेलो की मला रडायला येतं कारण आईच्या डोळ्यामध्ये जो अश्रू काढतो तो जगात कुठेही सुखी राहू शकत नाही. आणि मग मी फिरतो मागे येऊन की आई रडते तर नाही ना. पण माझ्या आईने मला सांभाळून घेतलं आणि सगळ्यात मोठी गोष्ट गेल्या 19 वर्षात माझी बायको अंकिता. कारण
ज्यावेळी आम्ही पत्रकारितेमध्ये होतो त्यावेळी असं होतं की बाबा त्याला पत्रकारितेमध्ये, पण तिला बाहेर केल्याला नेणं, इथे नेणं तुम्हाला कधीच जमलं नाही. कारण माझ्या डोक्यामध्ये फक्त विचार असायचे पत्रकारिता कशी करायची, पैसे कसे उभे करायचे, हे सगळ्या गोष्टी. त्यामुळे आय एम व्हेरी सॉरी अंकिता. तुमच्या लग्नात माझा मुलगा, त्याच्यावर मी अनेकदा चिडचिड केली, पण त्याने तिथे दुर्लक्ष केलं. आयुष्यात असं म्हणतात की तुम्ही जे काय करता, तर माझी बायको मला नेहमी अशी म्हणते की तुझ्या आयुष्यामध्ये एक फायर ब्रिगेड आहे. फायर ब्रिगेड म्हणजे काय असतं की आपल्याला टेन्शन येतं. माझ्यासारख्या माणसाला शारीरिक टेन्शन, मानसिक टेन्शन, आर्थिक टेन्शन, अशा वेळी माझा फायर ब्रिगेड हा गेल्या 6 वर्षापासून माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. ते आहे डॉक्टर चेतन अरोरा. मी त्यांना कधी विसरणार नाही. आणि रात्री अपरात्री काही झालं तर मी त्यांच्याकडे धावतो. माझे मित्र आहेत बंटू पटेल, विकी वालिया, या सर्वांनी मला मदत केली आहे. माझा मित्र टॉर्चर ग्रेशियस आहे, त्यांनी मदत केली. खुशियों से दिल का